पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या आमदार निधीतून पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर सेक्टर 16 येथील वास्तुविहार केज2 सोसायटीतील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला। भाजपाचे युवा नेते समीर कदम यांच्या प्रयत्नाने सदर कामाला शुभारंभ करण्यात आला। वास्तुविहार केज2 सोसायटीतील सर्व नागरिकांनी पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर आणि भाजपा युवा नेते समीर कदम यांचे आभार मानले। नमस्कार। आज वास्तुविहार केज2 कोऑप हाऊसिंग सोसायटी मध्ये सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या निधीतून या ठिकाणी रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम या ठिकाणी आज सुरुवात होत आहे। आणि या कामासाठी आपले वास्तुविहार केज2 कोऑप हाऊसिंग सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांनी सातत्याने आपल्या प्रभागाच्या नगरसेविका माजी सभापती सौ संजना समीर कदम यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला। सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्याकडे आमच्या परिसरातील विविध सोसायट्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले, ज्याच्यामध्ये आमच्या सोसायटीमध्ये असणारा या रस्त्याचा विषय आम्ही त्यांच्या पुढे मांडला। आणि आज आपण बघतोय की सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासाठी रस्त्याचं डांबरीकरण करण्यासाठीचा निधी उपलब्ध करून दिला गेलाय। आणि अशाच प्रकारची विविध कामं या आमदार निधीच्या माध्यमातून करण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे। सातत्यानं या ठिकाणी विविध कामं या सोसायटी असेल, या सोसायटीच्या परिसरामध्ये असेल, आपल्या प्रभागामध्ये असेल, ही कामं व्हावीत म्हणून आमचा सातत्यानं पाठपुरावा असतो। आपण बघतोय आपल्या पाठीमागे 10-15 दिवसापूर्वी या ठिकाणी आपण पारिजात कोऑप हाऊसिंग सोसायटी त्या ठिकाणी देखील रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम या ठिकाणी पार पाडलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये अजून विविध कामं जी या ठिकाणी आपल्याला करायची आहेत, ही कामं सन्माननीय आमदार साहेब असतील, भारतीय जनता पार्टी असेल, यांच्या माध्यमातून ही कामे करण्याचा आमचा प्रयत्न राहील। सातत्यानं या सोसायटीमध्ये विविध जी कामं आहेत, जसं ओपन जिम असेल, यासाठीचा देखील आम्ही पाठपुरावा केलेला आहे। परंतु काही कागदोपत्री अडचणीमुळे या कामांचा या ठिकाणी पाठपुरावा होऊ शकलेला नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यात ही कामं जी असतील, ही कामं करण्यासाठी आमच्या प्रभागाच्या माजी नगरसेविका माजी सभापती सौ संजना समीर कदम यांच्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि आम्ही सगळे पाठपुरावा करून ही कामं पार पडतील यासाठीचा प्रयत्न करू। धन्यवाद।